महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष बीड जिल्हा। आबा काय म्हणाला आता पुन्हा एकदा आंदोलनाचा हात्यार आहे। जरांगे पाटील 20 तारखेपासून आंदोलनाला बसण्याचा इशारा दिलाय, कसं पाहता? जरांगे हे हट्टी बाळ आहे राज्य सरकारचं, कारण की कुठंतरी प्रत्येक वेळी मागणी बदलायची। आता या राज्यामध्ये 58 मराठा क्रांती मोर्चे निघले, या 17 मोर्चापर्यंत ओबीसी समाजासह सगळे मोर्चामध्ये लोकांनी पाणी वाटण्याचं काम केलं, यांना नाश्ता जेवण देण्याचं ओबीसी बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी यांच्या मोर्चाला सहकार्य करण्याचं काम केलं। परंतु या 17 मोर्चापर्यंत यांची मागणी काय होती की मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे, आणि 17 मोर्चे संपल्याच्या नंतर यांनी पुन्हा एक मागणी बदलली, अॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे। आणि त्यानंतर हे सगळे मोर्चामध्ये अॅट्रॉसिटीवर त्यांनी फोकस केलं की अॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे। तसंच सध्या सुद्धा जरांगेचं प्रत्येक वेळी उपोषण सुरू झालं की त्यांच्या मागण्या बदलतात। सुरुवातीला त्यांनी एक मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून उपोषण सुरू केलं, त्यानंतर कालांतराने त्यांनी राज्य सरकारकडे बाल हट्ट सुरू केला की कुठंतरी आता आम्हाला सगळे सोयऱ्यांचा JR लागू झाला पाहिजे, कुणबी नोंदी प्रमाणपत्रामार्फत मिळालं पाहिजे, ज्या निजामकालीन नोंदी आहेत याच्यामध्ये खाडाखोड केलं तरी ते आम्हाला तसंही बी मिळालं पाहिजे। म्हणजे कुठंतरी इतका बाल हट्ट करायचा की एखादा हट्टी लेकरू असतं, अशी परिस्थिती जरांगीची आहे। जरांगींचा कुठं संविधानाचा अभ्यास नाही, जरांगींचा कुठं मंडल आयोगाचा अभ्यास नाही, फक्त पाहिजे सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचा आहे, या राज्यात मंत्री त्यांचे जास्त आहेत, आमदार जास्त आहेत, खासदार जास्त आहेत, म्हणून कुठंतरी बाल हट्ट करायचा आणि मिळून घेण्याचा प्रयत्न आहे। परंतु हे राज्य, हे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, घटनेवर चालतो, त्यामुळं कोणताही मुख्यमंत्री असेल तर यांना ह्या सर्व गोष्टीचा, सर्व समाजाचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल। आणि जर मुख्यमंत्र्यांनी एका समाजाचा निर्णय घेतला तर याचे परिणाम विपरीत होतील आणि राज्य सरकारला त्याचे नक्कीच भोगावं लागेल। वडीगोद्रीचं जे आंदोलन आहे तुमचं बसवलेलं, ते भुजबळाने बसवलं असा आरोप जरांगेंनी केला। मग आम्ही जरांगेंना सुद्धा आरोप करतो की जरांगेंना कोणी बसवलं? आमच्याकडे तरी भुजबळ साहेब फक्त उपोषण सोडायला आले, जरांगेकडे तर दुसऱ्या दिवशी अख्खं मंत्रिमंडळ रेड कार्पेट टाकून लोटांगण घेण्याचं काम करतं। मग जरांगेंना कोण रसद पुरवतं? जरांगेंना कोणी उभा केलंय? आणि जरांगे कोणाच्या इशाऱ्यावर जरांगेंचा पोपट बोलतोय? अशी परिस्थिती, जरांगे दररोज वेगळं वेगळं बोलतात आणि जरांगे कोणाच्या तरी इशाऱ्यावर बोलतात, हे आम्ही बी पूर्वीपासून बोलत आलो। आता भुजबळ साहेब काही मुख्यमंत्री नाहीत की भुजबळ साहेब आम्हाला बसवायला। आम्ही गोरगरीब 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदारांचे लेकर आहोत, शेतकरी कष्टकऱ्यांची लेकर आहोत। एक कुठेतरी आमच्या गरीब समाजावर अन्याय झालेला आम्ही पाहू शकत नाहीत, आणि आम्ही पाहतोय आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यामध्ये घुसखोरी व्हायला लागली। 57 लाख बोगस नोंदी मार्फत यांनी प्रमाणपत्र वाटप केलेत, म्हणजे 57 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय, बोगस प्रमाणपत्र। हे बी राज्य सरकारच्या पाठिंब्यावर यांनी हे प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं। हे आम्हाला पाहायला योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही कुठेतरी हे उपोषणाचं आंदोलन सुरू केलं होतं आणि आम्ही हे उपोषण संपवलेलं नाही। येणाऱ्या काळात राज्य सरकारने आमच्यासोबत जर कुठं दगाफटका करण्याचं काम केलं, जो आम्हाला शब्द दिलाय की 57 लाख ज्या नोंदी वाटप झाल्यात यामध्ये श्वेतपत्रिका काढू आणि या ज्या बोगस खाडाखोड केलेल्या नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप केलेत हे रद्द करू, आणि घेणारावर आणि देणारावर दोघांवरही कारवाई करू। आणि याचा कोणीतरी, याला कोणी पाठिंबा दिला, अधिकाऱ्यांना हे वाटप करण्याचं कोणी, याची सुद्धा चौकशी करू असा आम्हाला शब्द दिलाय। आणि दुसरी गोष्ट, आमचा सगळ्या सोयऱ्यांचा JR तर काढताच येत नाही म्हटले, तर ते सुद्धा त्याच्यात जर त्यांनी शब्द फिरवला। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, येणाऱ्या काळात जर यांनी सगळ्या सोयऱ्यांचा JR काढला तर दलित आणि SC आणि ST समाजाला सुद्धा याचं नुकसान पोहोचणार आहे। फक्त ओबीसी समाज आज सुपात आहे, जात्यात आहे, परंतु येणाऱ्या काळात SC आणि ST समाज सुद्धा सुपात आहे, त्याला सुद्धा जात्यात यावं लागेल, त्याला सुद्धा हे राज्यकर्ते रगडणार आहेत जात्यामध्ये। त्यामुळं दलित आणि आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे, हा लढा एकट्या ओबीसींचा नाही, येणाऱ्या काळात हा लढा आपल्याला सगळ्याला मिळून एकत्र लढावा लागणार आहे। हे राज्य सरकार जातीवादी आहे, आजपर्यंत इतिहासातील एकनाथ शिंदे हे जातीवादी मुख्यमंत्री आहेत, एकतर्फी निर्णय घेण्याचं काम करतात। कुठंतरी जरांगे नावाचा पोपट काय बोलतोय आणि त्याला कुठला अभ्यास नाही, आणि त्याच्या इशाऱ्यावर हे राज्य सरकार जर नाचत असेल तर ते आम्ही सहन करू शकत नाहीत।
आंतरवालीमध्ये जी रॅली काढली तुम्ही, त्या रॅलीला भुजबळांनी तुम्हाला सांगितलं की रॅली काढा म्हणून, तिथं भुजबळाला दंगली घडवायचा होता असा आरोप जरांगे. जर भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगण्याचा काही प्रश्न नाही, कारण की ते आम्ही वडीगोद्री येथील आमचे सहकारी आंदोलनात आमच्या सहभागी असणारे, आमच्या सोबत नेहमी तिथं स्वयंसेवक म्हणून काम करणारे गावडे यांचा मुलगा वारला होता. त्या मुलाची सांत्वन भेट, त्यांच्या कुटुंबाची आम्ही सांत्वन भेट करायला गेलो. परंतु आंतरवाली सराटीत आमच्या काही ओबीसी बांधवांनी आम्हाला आग्रह केला की आम्हाला तिथं यावं लागेल चहा प्यायला. तर आम्ही अचानक वडीगोद्रीत गेलो. त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगायचा काही प्रश्नच येत नाही. आणि जसं जरांगेंचे काही मार्गदर्शक आहेत, तसं भुजबळ साहेबांनी कधीच आम्हाला जातीवाद करण्याचं किंवा जाती तेढ निर्माण करण्याचं कधी आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं नाही. आणि आम्ही तो जाती तेढ निर्माण करणारातले नाही आहोत. आजपर्यंत आम्ही ह्या मराठा समाजाच्या अनेक आंदोलनामध्ये पाणी वाटप करण्याचं काम केलं, स्वयंसेवक म्हणून आम्ही भूमिका निभावली. आणि जरांगेंनी जर तसं जर म्हणायचं असेल तर जरांगेंनी आमच्यावर हा सुद्धा आरोप केलाय की कुठंतरी यांना जातीय निर्माण करायचं. मग आता जरांगेंनी जसं पोलीस प्रशासनावर दगडफेक केली, तर त्यामध्ये म्हणजे जरांगेला कोणी सांगितलं होतं का की जरांगे का पोलीस प्रशासनाने स्वतः दगडफेक करून घेतली? म्हणजे हे सर्व जरांगे काय बोलतात यांचं भूमिका स्पष्ट नसती आणि दरसोड भूमिका सातत्यानं ते करत राहतात. जरांगेने ह्या गोष्टी जरा आता शांततेनं आणि जरांगेने स्वतःच्या जिभेला आवर घालावा असं मला वाटतं.